इंडिया TV9 न्यूज महाराष्ट्र। अपहरण केलेले 3 दिवसांचे बाळ 48 तासाच्या आत हस्तगत करण्यात महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याला यश आले। गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी: संदीप घुगे, पोलीस अधीक्षक सांगली, श्रीमती रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सांगली, प्रवीण गेल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांनी विशेष पथक नेमून महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीतील गंभीर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वेळोवेळी आदेशित करून मार्गदर्शन केले आहे। सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांनी तात्काळ कारवाई करत गंभीर गुन्हे करणाऱ्या इस्मांबाबत माहिती उपलब्ध करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यासाठी पोलीस ठाण्याकडील DB पथकाकडील अधिकारी आणि अंमलदार यांना सूचित केले होते। 1 मे 2025 रोजी सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे प्रसूती झालेली महिला नामे कविता समाधान आलदर, राहणार कोळे, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर यांचे 3 दिवसांचे पुरुष जातीचे बाळ एका अनोळखी महिलेने 3 मे रोजी दुपारी 12च्या सुमारास फिर्यादी यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथे अपहरण करून नेल्याबाबत महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता कलम 137(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदरचा गुन्हा हा गंभीर आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील स्वरूपाचा असल्याने तो उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज तसेच सुनील गिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस ठाण्याकडील नमूद पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांना तात्काळ सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन तांत्रिक माहिती संकलित करून तिचे विश्लेषण करून सदर गुन्ह्याचा तात्काळ छडा लावण्याबाबत आदेशित केले होते। त्याप्रमाणे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील नमूद पथकाने तात्काळ कारवाई करत सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी जाऊन तेथील तांत्रिक माहिती संकलित करून सदरच्या अनोळखी महिलेचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याचे अथक प्रयत्न सुरू करून उपलब्ध CCTV फुटेजद्वारे तसेच फिर्यादी आणि साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून सदर अज्ञात महिलेच्या रेखाचित्रावरून शोधपत्रिका तयार करून ती समाज माध्यमात आणि नागरिकांमध्ये त्याचप्रमाणे सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या शेजारील जिल्ह्यात देखील तसेच कर्नाटक राज्यात प्रसारित केली होती। सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे नमूद पोलीस पथक हे उपलब्ध तांत्रिक माहितीवरून सदर अनोळखी महिलेचा शोध घेत असताना पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे आणि पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड यांना एका सुजाण नागरिकाने पोलीस ठाण्याने प्रसारित केलेल्या शोधपत्रिकेतील माहितीच्या आधारे महिला नामे सारा साहेबा शेठ हिनेच सदरचे 3 दिवसांच्या बाळाचे सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथून अपहरण केले असून ती सध्या सावळज तालुका तासगाव जिल्हा सांगली येथे सदरच्या बाळासह वास्तव्यास आहे अशी माहिती दिली। खात्रीशीर माहितीनुसार संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी, महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, सुनील गिड्डे, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ पथक रवाना करून सदर महिलेस ताब्यात घेऊन तिच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले। वरील प्रमाणे नमूद पोलीस पथकातील अधिकारी अंमलदार हे मिळालेल्या बातमीप्रमाणे सावळज तासगाव येथे जाऊन 3 पथकात विभागून सदरच्या महिलेची स्थानिक नागरिकांकडून माहिती काढून तीस पळून जाण्याची संधी न देता शिताफीने ताब्यात घेऊन तिच्याकडे कौशल्यपूर्व तपास केला असता सदरचे 3 दिवसांचे बाळ सुखरूपरित्या मिळून आले आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड करत आहेत।